नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने तर काढायचं आहे. घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील या पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता. कोणाचं देखील तुम्ही पॅन कार्ड तुम्हाला आता काढता येणार आहे. सर्वप्रथम या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ऑनलाईन पॅन कार्ड ॲप्लिकेशन अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल. आता आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे. अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये तुमचं पॅन कार्ड इथं येणार आहे. किती? एका दिवसांमध्ये. तर इथं तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर न्यू पॅन इंडिया जे की फॉर्म 49 आहे. पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, जे कोणी नवीन पॅन कार्ड इथं काढत आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. तर यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. पहिलं जे ऑप्शन येईल, मी जे सांगत आहे त्याच प्रोसेसने तुम्हाला इथं करायचं आहे. एका दिवसांमध्ये तुम्हाला पॅन कार्ड इथं येणार आहे, जे की तुमच्या ईमेलवर पोस्टाने 2 ते 3 दिवस इथं लागू शकते. स्त्री आहे, श्रीमती आहे की कुमारी आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर कुमारी, लग्न झालेले असेल तर श्रीमती, मुलगा असेल तर श्री, पुरुष जर असेल तर श्रीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याचप्रमाणे इथं तुम्हाला तुमचं आता इथं नाव टाकायचं आहे. ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्डवरती नाव आहे, तेच तुम्हाला इथं तुमचं नाव इथं टाकायचं आहे. पहिले जे इथे तुम्हाला यामध्ये तुम्हाला लास्ट नेम इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं फर्स्ट नेम म्हणजे पहिलं नाव आणि मिडल नेम म्हणजे मधलं नाव. तर इथं तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला इथं भरायचं आहे. पहिलं तुमचं आडनाव इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं पहिलं नाव आणि बाबाचं नाव ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुमची जन्मतारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्याच्यानंतर आता तर तुम्हाला एक ईमेल आय डी लागेल. ते ईमेल आय डी तुम्हाला एका दिवसांमध्ये तुमचं पॅन कार्ड त्या ईमेलवरती इथं येणार आहे. तर न चुकता व व्यवस्थित तुमची ईमेल आय डी तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर आता तुमचा जो काही कंटिन्यू मोबाईल चालू राहतो, ते मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आणि मोबाईल नंबर यामध्ये 2 महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला व्यवस्थित टाकायचं न चुकता. याचप्रमाणे आता आपल्याला टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. यावरती काहीच करायचं नाही. आय एम नॉट रोबोट यावरती जे क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आपण सविस्तर संपूर्ण डिटेल्स इथं भरून घेऊ. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा, की तुमची काय अडचण आहे. पॅन कार्डमध्ये काही करेक्शन करायचं आहे किंवा नवीन पॅन कार्ड येत नाही आहे. सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल. तर आता आपल्याला जो काही आय डी नंबर इथं आलेला आहे, तर हे आय डी नंबर तुम्ही कॉपी करून घ्या किंवा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती आपल्याला इथं आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला ही प्रोसेस इथं फॉलो करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला पहिलेच ऑप्शन इथं सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील किंवा तुम्ही आधारवर जर तुम्ही आता हे महत्त्वाचं आहे यामध्ये जर तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट राहू दिलं आधारच्या थ्रू, तर हे तुम्हाला तुमची साईन वगैरे त्यावरती येणार नाही आहे. हे महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्ही 1 नंबरचं सिलेक्ट केलं तर हे तुम्हाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. फोटो-गिटो त्याचप्रमाणे साईन वगैरे त्यावरती आली पाहिजे. तर हे आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिल्यावरती सिलेक्ट करू नका. त्यावरती जर सिलेक्ट केलं तर आधारवरचं जे फोटो आहे तेच फोटो त्यावरती येईल. हे तुम्ही महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे साईन देखील इथं येणार नाही. तर यामध्ये तुम्हाला जे की आधारवरचे डिजिट्स 4 डिजिट्स इथं टाकायचे आहे. जे की तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे इथं लास्ट डिजिट आपल्याला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इथं ओपन होईल. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे. खाली ऑटोमॅटिकली डिटेल्स तुमचे फिल होऊन इथं आलेली आहे. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. बाकी तुम्हाला काहीच टाकायचं नाही. यामध्ये तुमचं पूर्ण नाव टाका आणि आधारवरचे 4 डिजिट्स शेवटचे इथं तुम्हाला टाकायचे आहे. लास्टचे 4 अंक तुम्हाला आधारवरचे टाकायचे आहे. यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे फिमेल आहे. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे. यानंतर आता यामध्ये मेल आहे की फिमेल आहे हे तुम्हाला सिलेक्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला खाली काहीच करायचं नाही. एकदम खाली यायचं आहे. तर क्लिक केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचं नावामध्ये काही बदल आहे का हे तुम्हाला विचारण्यात येईल. तर येसवरती जर क्लिक केलं तर आधी तुमचं नाव काय आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. तर इथं तुम्हाला नोच करायचं आहे. काय? नो. यानंतर इथं आता तुमच्या पॅन कार्डवर कोणाचं नाव पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आईचं पाहिजे असेल तर तुम्ही आईचं देखील टाकू शकता. आई-वडिलांचं दोघांचं जर टाकायचं असेल ते देखील इथं टाकू शकता. तर इथं आपल्याला आपण वडिलांचं नाव टाकू. इथं फादरवरती आपण सिलेक्ट करणार आहे. फादरवरती सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे. यामध्ये सरनेम टाकायचं आहे तुमचं. तर इथं तुमचं सरनेम टाकल्याच्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम याच पद्धतीने इथं टाकायचं आहे.
तर इथं आपलं जे काही लास्ट नेम आहे ते इथे टाका. त्याचप्रमाणे मिडल नेम आणि फर्स्ट नेम हे व्यवस्थित तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर पहिलं आडनाव येईल, त्यानंतर तुमचं नाव आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीने तिथं येणार आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला विचारेल की सॅलरी आहे की बिझनेस आहे. तर आपण इथं नो इन्कम या ऑप्शनवरती आपण इथं क्लिक करणार आहे. कशावरती? नो इन्कमवरती. हेच तुम्ही CSC मार्फत देखील तुम्ही पॅन कार्ड काढता येणार आहे. नवीन पॅन कार्ड सुरू झालेलं आहे. कशा पद्धतीने तर काढायचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर लगेच बघा. तर इथं आता आपल्याला जो काही ॲड्रेस विचारलेला आहे ते ऑफिसचा आहे की रेसिडेंटल आहे. तर आपण रेसिडेंटल इथं आपण इथं सिलेक्ट करणार आहे. रेसिडेंटल सिलेक्ट केल्याच्यानंतर आता आपल्याला हाऊस नंबर, जर तुम्हाला हाऊस नंबर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी इथं चालेल. तर इथं तुमचं गावाचं नाव टाका, तुमच्या घरापासलं लोकेशन टाका, कोणतं मंदिर आहे किंवा झाड आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करा, तालुका. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे. आपली जी काही कंट्री आहे ती इथं कंट्रीसुद्धा इथं सिलेक्ट करून घ्यायची. आपली जी काही इंडिया आहे तर आपण इथं इंडिया सिलेक्ट करून घेतलेला आहे. आपला जे काही स्टेट आहे, स्टेट इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे. आपला पिनकोड टाका, तुमचा जो काही एरिया आहे त्या एरियाचं तुम्हाला पिनकोड जिथं टाकायचा आहे. ऑफिस ॲड्रेस काहीच भरायचं नाही. जर तुम्हाला त्या ॲड्रेसवर पाहिजे असेल तर ऑफिसचा ॲड्रेस भरा, अन्यथा त्या ऑफिसचा ॲड्रेस सोडून द्या. तर इथं तुम्हाला आता खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं जे काही आपलं इंडिया इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण इंडियावरती सिलेक्ट करू. इंडिया 91 इथे येणार आहे. तर बाकी काहीच भरायचं नाही तुम्हाला. बाकी प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यानंतर खाली आल्याच्यानंतर आता इथं काहीच भरायचं नाही तुम्हाला, फक्त आपलं इंडिया 91 सिलेक्ट करा. हे नो जसंच्या तसंच इथं तुम्हाला राहू द्यायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. तर आपली जी काही माहिती आहे ते व्यवस्थितपणे सेव्ह इथं होत राहणार आहे. त्याचप्रमाणे फोटो सिग्नेचर ते कशा पद्धतीने इथं अपलोड करायचे ते सुद्धा इथं सांगणार आहे. बाकी इथं जे की आपला नंबर इथं आलेला आहे, जर तुमच्या वेळेस कधी-कधी हे नंबर येत नाहीत तर ते तुम्ही इथून शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं जे काही इंडिया यावरती आपल्याला क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर हे कोड तुम्हाला इथून मिळून जाईल. तर आपलं जे काही इथं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट केला. आपला जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा आणि सर्चवरती क्लिक करा. तर तुमचे जे काही कोड आहे ते इथं येऊन जाईल. जर वरचे आलेले नसतील तर बाकी काहीच करायचं काम नाही, तुम्हाला सोडून द्यायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. नेक्स्टवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. जर कोड इथं तुम्हाला आलेले नाही, जे काही वरती W दिसत आहे, 101 दिसत आहे, 1 दिसत आहे, NGP दिसत आहे. आता नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपली बेसिक माहिती इथं भरायची आहे. तर इथं आल्याच्यानंतर आता आपल्याला ID प्रूफमध्ये इथं द्यायचं आहे. ID प्रूफमध्ये तुम्ही काय देऊ इच्छिता, तर यामध्ये तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट्स इथं देण्यात आलेले आहे. तर मी इथं जे काही आधार इथं सिलेक्ट करणार आहे, तर मी आधारच देणार आहे. तर इथं आधार कार्ड आहे. यामध्ये भरपूर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इथं तुम्ही प्रूफ म्हणून देऊ शकता. ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहे. तर मी इथं सुद्धा देखील आधारच इथं सिलेक्ट करणार आहे. तिन्ही जागी मी आधारच इथं सिलेक्ट करणार आहे. तर ही न्यू अपडेट इथं आलेली आहे. न्यू ॲप्लिकेशनच्याद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड घरबसल्या देखील काढू शकता. या पद्धतीने एक स्टेप मिस्टेक करू नका. फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. पेमेंट देखील. तर इथं देखील आपण इथं आधार नंबर इथं सिलेक्ट करणार आहोत. यानंतर तुमचं संपूर्ण नाव इथं येऊन जाईल. यानंतर आता हे आपण तिन्ही जागी आपलं जे काही ID प्रूफ म्हणून आधार कार्ड दिलेलं आहे, पहिल्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्टमध्ये आल्यानंतर इथं सेल्फ जे काही हिमसेल्फ इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं तुमच्या गावाचं नाव इथं प्लेसमध्ये टाकायचं आहे. जे काही तुमच्या गावाचं नाव आहे ते गावाचं नाव इथं टाकून द्या. त्याचप्रमाणे आता फोटो आणि सिग्नेचर इथं आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. तर आता यामध्ये फोटो, त्याचप्रमाणे किती DPI पाहिजे, सिग्नेचर आणि हे जे PDF आहे हे तुम्हाला ID प्रूफ जे टाकलेलं आहे, जे की आपण इथं आधार कार्ड टाकलेलं आहे, तर इथं आधार कार्डची PDF करायची आहे. दोन्ही साईड फ्रंट आणि बॅक त्याची PDF करून ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे. तर इथं फोटो टाकल्याच्यानंतर तुम्हाला किती साईज पाहिजे JPG, त्याचप्रमाणे किती DPI पाहिजे हे तुम्हाला फोटो 200 DPI आणि साईन तुम्हाला इथे दिलेली आहे. या DPIमध्ये हे जे फोटो आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. पहिले फोटो, सिग्नेचर आणि हे जे काही आपण ID प्रूफसाठी दिलेलं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे. तर इथं फोटोसुद्धा आपला अपलोड झालेला आहे. याचप्रमाणे आपण सिग्नेचर देखील इथं यावरती क्लिक करून अपलोडवरती क्लिक करणार आहोत. तर आपली सिग्नेचर देखील इथं अपलोड झालेली आहे. याच पद्धतीने आपलं जे काही आधार कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या किती PDF मागितलेली आहे, किती KB पर्यंत, त्याच पद्धतीने तेच तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे.
तर इथं आपण जे काही आपले PDF आहे ती इथून अपलोड करून घेऊ आधार कार्डची, जे काही ID प्रूफ म्हणून आपण दिलेलं आहे. तर फोटो सिग्नेचर आणि आपले जे काही आधार कार्ड इथं अपलोड झालेलं आहे आणि आता आपल्याला सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काही अडचण असेल तर तो तुम्हाला इथे दाखवेल की तुमचं हे अपलोड झालेलं नाही आहे. तर आता आपल्याला अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर हे आपले डॉक्युमेंट्स इथं अपलोड झालेले आहे. तर इथं तुम्हाला सविस्तर माहिती फॉर्म बघायला मिळेल इथं तुम्हाला. तर आता आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. एकही स्टेप मिस्टेक करू नका, अन्यथा तुम्हाला इथं समजणार नाही. तर आता पुन्हा आपण बॅक आलेलो आहोत. काही राहिलेलं असेल तर ते तुम्हाला कळून येतील. तर आता आपल्याला आधारवरचे समोरचे डिजिट्स इथे टाकायचे आहे. किती 8 डिजिट्स टाकायचे आहे. म्हणजे 8 नंबर आधारवरचे तुम्हाला इथं समोरचे टाकायचे आहे. तर खाली जे आपण पूर्ण ब्लर केलेलं आहे. तर इथे प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर आता आधार नंबरचे शेवटचे जे काही पहिले 4 अंक इथे टाकलेले 8 अंक, त्याचप्रमाणे इथं संपूर्ण फॉर्म चेक करून घ्या आणि प्रोसेसवरती क्लिक करा. एडिट करायचं असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे. एडिटवरती जाऊन एडिट करू शकता. तर आता आपल्याला जे काही पेमेंट मेथड इथे विचारण्यात येते, तुम्ही कशाच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छिता. फोनपे, गुगल पे, ऑनलाईन पेमेंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशाच्या माध्यमातून करू शकता. तर पहिलेच आपण ऑप्शन सिलेक्ट केलेला आधार पेमेंट. तर इथं तुम्हाला ऑनलाईन जे काही आहे आपण इथं फास्ट पद्धतीने इथं करणार आहोत. यावरती क्लिक करून तुम्हाला टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून पेमेंट टू प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपलं जे काही पेमेंट आहे ते ₹106 इथं दाखवत आहे. तर यावरती पेवरती क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये जे की UPI आलेलं आहे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशाच्या माध्यमातून करू शकता. तर आपण UPIवरती सिलेक्ट केलं आणि QR कोडवरती क्लिक केल्याच्यानंतर आता हा QR कोड स्कॅन करून आपलं जे काही पेमेंट आहे ते ₹106चं करून घ्यायचं आहे. तर आता पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर आता आपल्याला याची जी काही पावती आहे ती इथं येऊन जाणार आहे. तर हे प्रोसेस झालं म्हणजे नाही, समोरची सुद्धा प्रोसेस आहे ते सांगणार आहे. OTP वगैरे घ्यावं लागते आपल्याला. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, अन्यथा तुमचं पॅन कार्ड इथं येणार नाही. तर आपलं जे काही आता पेमेंट आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुल इथं पेमेंट इथं झालेलं आहे. याचप्रमाणे याची ID टाकून देखील तुम्ही ट्रॅक करू शकता कधीपर्यंत आपलं पॅन कार्ड इथं येणार आहे. आता अशा प्रकारचं जे काही तुम्हाला इथं दिसेल, तर आता आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथं थोडं लोडिंगसुद्धा घेऊ शकते. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून टाकला तरी चालेल किंवा सोडलं तरी चालेल. तर आता हे सर्व आपल्याला प्रोसेस इथं कंप्लीट झालेली आहे. तर आता आपलं जे काही पॅन कार्ड आहे त्याचं आपल्याला KYC करायची आहे. तर इथं तुम्हाला संपूर्ण ट्रान्झॅक्शन वगैरे टोकन ID नंबर इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर ऑथेंटिकेशन इथं करायचे आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि या ऑथेंटिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता हे आपल्याला प्रोसेस इथं करावंच लागणार आहे, जेणेकरून पॅन कार्ड आपल्या पत्त्यावर व आपल्याला पॅन कार्ड मिळेल. तर इथं क्लिक केल्याच्यानंतर आता जो काही आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे, म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावरती एक OTP जाईल. तर OTP देखील सेंड केलेला आहे आपण. OTP जसा येईल ते OTP इथं टाका आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही जर तुम्ही प्रोसेस केली नाही, तर तुम्हाला पॅन कार्ड इथं येणार नाही. सर्वांनी ही प्रोसेस इथं करायची आहे. घरबसल्या आपण पॅन कार्ड काढत आहेत, तर हे तुम्हाला प्रोसेस इथं करावीच लागणार आहे. जे की तुम्हाला ऑथेंटिकेशन, जे की व्हेरिफिकेशन इथं करायचं आहे. तर आता OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथं टाकून घेऊया आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP टाकलेला आहे आपण. आता आपल्याला सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता इथं थोडं लोडिंग घेईल. त्याचप्रमाणे आता जे काही आपलं पॅन कार्ड आहे ते इथं रेडी झालेलं आहे. तर इथं कंटिन्यू टू प्रोसेस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता इथं जे की कधी-कधी साईट बाहेर फेकते, तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. तर आता आपल्याला आधारचं जे की इथं व्हेरिफिकेशन इथं करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा संपूर्ण आधार नंबर इथं टाकायचा आहे. सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. तर हे प्रोसेस झाल्याच्यानंतर आपलं सर्व ओके होऊन जाईल. तर आधार नंबर मी ते टाकलेला आहे. सेंड OTPवरती क्लिक करणार आहे. जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, तर हे तुम्हाला पहिली प्रोसेस केली होती आपण ते मोबाईल नंबर थ्रू. आता हे आपल्याला आधार नंबर टाकून OTP इथं टाकायचा आहे, जे की खाली दाखवेल तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. OTP टाकलेला आहे. व्हेरिफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. तर इथून आपलं जे काही पॅन कार्ड आहे ते आता रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते PDF फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर हे कशा पद्धतीने इथं ओपन होणार आहे, तर यामध्ये तुमची संपूर्ण जन्मतारीख टाकायची आहे. कॉमा वगैरे स्लॅश वगैरे काहीच टाकायचं नाही. पूर्ण तुमची जशीच्या तशी जन्मतारीख इथं टाकायची आहे. यामध्ये तुमचं
तारीख, मंथ आणि इयर हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. ह्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड घरबसल्या काढू शकता. फॉर्म इथं आलेला आहे. पॅन कार्ड येत्या आज सकाळी जर टाकलं तर संध्याकाळपर्यंत किंवा तुमचं पोस्टाने देखील पॅन कार्ड इथं येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घरबसल्या पॅन कार्ड इथं काढू शकता. ज्यांना कोणाला काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने देखील तुम्ही घरबसल्या ₹106 मध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता. काही अडचण असेल, करेक्शन करायचं असेल किंवा तुम्हाला फोटो सिग्नेचरवाला पॅन कार्ड पाहिजे असेल, तर यावरती तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल.